ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण पहिलं, शिवशक्ती समावेशन. शिवशक्तींना ज्ञानदेवांचे एकत्वाने वंदन, भाग 5. दृष्टांत भाग पहिला. ओव्या आहेत 52 आणि 53. आपण सामरस्याने वंदन केले असे ज्ञानदेवांनी सांगितले. आता असे वंदन करता येते की नाही ते ज्ञानदेव दृष्टांतांनी स्पष्ट करत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, परी सोने नसी दुजे, न होत लेणे सोनया भजे. हे नमन करणे माझे तैसे आहे. सोन्याच्या मूळ रूपाहून भिन्न न होता अलंकार अगदी सोन्याशी एकरूप असतो, तसेच हे माझे नमन आहे. सांगता वाचेने वाचा, ठावो वाच्य वाचकता, पडता काय भेदाचा विटाळू होय. वाणीने वाचा हा शब्द उच्चारला तर तो शब्द व तो उच्चार करणारा यामध्ये भेद दिसत असला तरी जिभेला या भेदाचा विटाळ होतो का? स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, सुवर्णापासून न होता विभिन्न, सुवर्ण भूषण शोभे जैसे. शिवशक्ती लागी तैसे मीही भले, नमन हे केले ऐक्य भावे. वाचा ऐसा शब्द वाचे उच्चारित, वाच्य वाचकता दिसे जरी, तरी तो आभास साच पाहू जाता, भेदाची तो वार्ता नसे तेथे. सामरस्याने वंदन करता येते ही गोष्ट ज्ञानदेव दृष्टांतांनी स्पष्ट करत आहेत. त्यासाठी पहिला दृष्टांत आहे सुवर्ण व त्यापासून बनवलेले अलंकार. सोन्यापासून बनवलेला अलंकार सोन्यापासून भिन्न राहू शकत नाही. सोन्याशी एकरूप राहूनच तो त्या सोन्याचीच शोभा वाढवतो. एकाच सोन्यापासून पाटल्या, बांगड्या, नानाविध हार, अंगठ्या वगैरे दागिने बनवले जातात. प्रत्येकावर वेगवेगळी कलाकुसर असते. अलंकारामुळे सोन्याचा कस, वजन यात कमतरता न येता उलट सोन्याच्या सौंदर्यात भरच पडते. विविध अलंकार सोन्याचा महिमाच वाढवतात. अलंकार झाला तरी त्याला सोन्याहून दुसरेपणा येत नाही. अलंकार सोन्याला कसा भजतो तर सोन्यावर सदैव अस्तित्व राखणे हेच त्याचे सोन्याला भजणे आहे. सोने सोनेपणाने सेव्य व अलंकारपणाने सेवक झालेले आहे. सेव्य म्हणजे सेवा करून घेणारा आणि सेवक म्हणजे सेवा करणारा. त्याप्रमाणे परमात्मा शिवशक्ती रूपाने वंद्य व ज्ञानदेवांच्या रूपाने वंदक झालेला आहे. त्यामुळे परमात्म्याच्या स्वरूपात वंदन रूपी व्यवहार सिद्धच आहे. हा वंदन व्यवहार मुद्दाम घडवून आणावा लागत नाही. एवंच सोने व त्यापासून बनवलेले अलंकार यात नाम व रूप यात भिन्नता असली तरी तत्वतः ते एकरूपच असतात. तसेच शिवशक्ती आणि ज्ञानदेव ही परमात्म्याचीच भिन्न भिन्न नावे आहेत. अलंकारामुळे सोन्याचे सौंदर्य दुणावते, तसाच वंद्य वंदक भावाच्या रूपाने परमात्म्याचा महिमा वाढतो. सोने जात्यात शोभायमान आहे, पण अलंकारामुळे ते अधिक शोभिवंत दिसते. तसेच परमात्म स्वरूप जात्याच शोभिवंत आहे, पण ते विश्वरूपाने अधिक खुलून दिसते. सोने पाहायचे झाले तर ते अलंकार, चीप, लगड वगैरे उपाधी सहितच पाहावे लागते. सोन्याने कोणते तरी रूप धारण केल्याशिवाय आपल्याला ते सोने कसे पाहता येईल? तेव्हा सोन्याची शोभा पाहायची असेल तर ती त्याच्यापासून अभिन्न अशा त्याच्या नामरूपद्वाराच पाहावी लागेल. तसेच उपाधिशून्य परमात्म्याचे ज्ञान स्वतः परमात्म्यालाही होणे शक्य नाही. तेव्हा परमात्म्याची शोभा पाहायची असेल तर तदभिन्न अशा त्याच्या नामरूपांद्वाराच पाहावी लागेल. परमात्मा स्वरूपात वंद्य वंदक भाव अभिन्नपणे नांदत असतो व त्याचा मुमुक्षूला आत्मदर्शनासाठी उपयोग होतो. दुसरा दृष्टांत आहे वाणीने उच्चारल्या जाणाऱ्या शब्दाचा. आपली वाचाशक्ती ही आपल्याला प्रकृतीकडून मिळालेली देणगी आहे. या शक्तीच्या सहाय्यानं आपणच आपल्या अंतःकरणात वाक्य रचतो व मुखाने त्यांचे उच्चारण करतो. येथे वाच्य कोण आणि वाचक कोण तर एक वाचाशक्तीच वाच्य व वाचक झालेली असते. वाचा हा शब्द वाचेने उच्चारला जातो. तेव्हा जी वाचा असते तीच वाचकही होते, बोलणारीही असते. तसेच ती वाच्यही असते. एका वाचेतच वाच्यपणा आणि वाचकपणा हे दोन भाव प्रतीत होत असतात. पण म्हणून वाणीमध्ये भेद नांदत असतो का? ज्ञानदेवांनी येथे विटाळ या सामाजिक कल्पनेला प्रतिमेच्या रूपात आविष्कृत केले आहे. घरात जन्मलेल्या मुलाचे सुवेर, मृत्यू पावलेल्या माणसाचे सुतक, स्त्रियांचा मासिक धर्म अशा काळी त्या व्यक्ती विटाळाने युक्त, अपवित्र, अस्पृश्य मानले जातात.
पण असा व्यक्तीमध्ये अथवा जातींमध्ये विटाळ मानण्यापेक्षा परमात्मा स्वरूपात भेद मानणे हाच खरा विटाळ आहे. वाचेने वाचा हा शब्द उच्चारताना वाचेला भेदरूपी विटाळाचा स्पर्श होतो का? तिथे जसा भेद नाही तसाच ज्ञानदेव व शिवशक्ती यांच्यामध्येही भेद नाही. वाचा हा शब्द वाचेनेच उच्चारावा लागतो. तेव्हा वाचाच वाच्य म्हणजे जिच्या संदर्भात बोलायचे अशी वस्तू व वाचक म्हणजे बोलणारी झाली. येथे वाच्य आणि वाचक यांना भिन्न करता येत नाही. एका वाचेच्याच ठिकाणी वाच्यपणा आणि वाचकपणा असे दोन भाव प्रतीत होतात. पण म्हणून वाचेला भेदाचा स्पर्श होतो का? दोन्ही एकरूप आहेत असा बुद्धीचा निश्चय झालेला असतो. तसाच वंद्य व वंदक अशा भेदाचा स्पर्श ज्ञानदेवांना झालेला नाही. भेदाचा प्रत्यय येतो तो जीवाच्या अहमभावामुळे. ज्ञानदेवांचा अहम त्या विराट परमात्म्यात लोप पावल्यामुळे त्यांच्या भेदाचा प्रत्ययही लोप पावला व त्यामुळेच ते अभिन्नपणे परमात्म्याला किंवा शिवशक्तींना वंदन करू शकले आहेत. ज्ञानदेव पुढे आणखी काही दृष्टांतांनी ही गोष्ट स्पष्ट करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.